नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजपासून आपल्याला रिझनिंग, जनरल इंटेलिजन्स आणि मराठीमध्ये बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात करायची आहे। अगदी कॉम्पिटिटिव्ह मधला सर्वात सोपी विषय म्हणजेच रिझनिंग। जास्त हा डिफिकल्ट नाही आहे। जर तुम्हाला वाटत आहे तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कन्सेप्ट ह्या वीक आहे, स्ट्रॉंग नाही आहे, म्हणूनच तुम्हाला त्या फीलिंग्स येतात की हा सब्जेक्ट सर हार्ड आहे। टुडे ऑनवर्ड्स कंप्लीट व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनात कुठेच भीती राहणार नाही बुद्धिमत्ता या विषयाबद्दल। आपल्याला सुरुवात करायचं आहे आणि सुरुवातीला रिझनिंग मध्ये फासा, ज्याला इंग्लिश मध्ये डायस म्हटल्या जाते, त्या युनिट पासून सुरुवात करायची आहे। युनिट हा अगदी सोपा आहे, सब्जेक्ट सोपा आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही। आउट ऑफ मार्क्स एकही मार्क तुमचा कमी होणार नाही या विषयात। सर मग गणित या विषयाचं काय करायचं? गणित हा विषय डिफिकल्ट नाही आहे, बट बेसिक कॅल्क्युलेशन जे आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत, ते दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही चांगल्याने पाहिलं असेल तर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये ती कमांड जी आहे, ती कमांड जर आली असेल तर म्हणजे गणित हा विषय तुमच्यासाठी हा डिफिकल्ट राहणार नाहीत। कारण की विद्यार्थी हे जे आहेत ते कॅल्क्युलेशन मध्ये येऊन थांबून जातात। आपल्याला कॅल्क्युलेशन मध्येच एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं आहे, राईट? जास्त टाइमपास न करता डायरेक्ट मी विषयाला आणि घटकाला सुरुवात करतो। घटकाचं नाव आहे, काय बोललो विद्यार्थी मित्रांनो मी? घटकाचं जो नाव आहे, घटकाचं नाव म्हणजे युनिटचं नाव आहे, इंग्लिश मध्ये आहे डायस, इंग्लिश मध्ये डायस, मराठी मध्ये फासा। इंग्लिश मध्ये डायस, मराठी मध्ये फासा। सर इंग्लिश मध्ये डायस, मराठी मध्ये फासा, अगदी बरोबर। बेसिकली जे फासा आणि जे डायस आहेत 2 टाइपचे आहेत। एक म्हणजेच ओपन, एक म्हणजेच ओपन म्हणजेच जो डायस आहे, जो फासा आहे तो उघडा असेल। काय बोललो विद्यार्थी मित्रांनो? एक डायस उघडा असेल आणि दुसरा क्लोज म्हणजेच हा बंद असेल, बंद। इथे हा उदाहरण जो आहे हा क्लोज डायसचा आहे। म्हणजे पेपर सॉल्व करण्यासाठी डायस हा युनिट जर आला तर आपल्याकडे मेन प्रकार आहे 2च। कोणते 2? पहिला म्हणजेच ओपन डायस आणि दुसरा म्हणजेच क्लोज डायस। आता ओळख काय आहे की ओपन डायस कशाला म्हणायला पाहिजे, क्लोज डायस कशाला म्हणायला पाहिजे? ज्या जागेवर टोटल 6 चेहरे आपण बघू शकतो त्या फाशाला हा फासा उघडा असतो, बरोबर आहे? बंद राहत नाही, म्हणजे ओपन असतो। 1 2 3 4 5 आणि 6 टोटल आपण 6 पैकी 6 फेसेस बघू शकतो। कोणत्या डायस मध्ये? कोणत्या डायस मध्ये? ओपन डायस मध्ये, उघड्या डायस मध्ये। आणि क्लोज डायस जो बंद डायस आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या डायस मध्ये फक्त फेसेस, ज्याला आपण मराठीमध्ये चेहरा म्हणतो, ते त्या चेहऱ्याचे आपल्याला 3च फेस, 3च चेहरा दिसते। म्हणजे 6 पैकी किती बघू शकतो आपण? 3। हा मेन फरक आहे। काय बोललो मी? मेन फरक की 6 चेहऱ्यापैकी 3 चेहरा क्लोज मध्ये, 6 पैकी 6 चेहऱ्या ओपन मध्ये, अगदी बरोबर, राईट? आता जे रूल्स आहेत क्लोज डायस आणि ओपन डायस सॉल्व करण्याचे रूल्स 99% 90% सारखेच आहेत। फक्त 10% ज्या वेळेस ओपन टू क्लोज मध्ये आपण जातो तर 10% मध्येच फरक येतो, अगदी बरोबर। आतापर्यंत झालेलं हे तुम्हाला पूर्ण समजलेलं असेल। आता ऍक्च्युली सुरुवात करायची आहे ओपन डायसला, सुरुवात करायची आधी सॉरी मी क्लोज डायसला सुरुवात करतो, कारण की स्क्रीनवर पूर्ण क्लोज डायस आहेत। क्लोज डायस सॉल्व करायचं आहे, करण्यासाठी हे क्लिअर करतो, राईट? आता बघा, क्लोज डायसचे 3च रूल आहेत। क्लोज डायस सॉल्व करण्याचे म्हणजे जो आहे बंद फासा, बंद फासा, बंद फासा सोडवण्याचे आपल्याकडे किती रूल आहे? 3 रूल आहे। म्हणजे रूल नंबर 1, पहिला रूल, पहिल्या रूल मध्ये ऑप्शनला कॅन्सल करायचं, कट करायचं, ऑप्शन कॅन्सल मेथड पहिला रूल।
पहिला रूल कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन कॅन्सल मेथड पहिला रूल. नंतर दुसरा रूल मध्ये दोन डायस मध्ये म्हणजे दोन फासामध्ये दोन चेहरे म्हणजे दोन फेस कॉमन. दोन डायस दोन फासामध्ये दोन फेस कॉमन. आणि तिसरा रूल दोन डायस मध्ये ठीक आहे, दोन डायस दोन डायस मध्ये एक चेहरा कॉमन, एक फेस म्हणजे चेहरा, इथे फेस इथे मराठीमध्ये चेहरा. कॉमन म्हणजे सारखा. अगदी बरोबर. ठीक आहे. स्क्रीनवर ज्यावेळेस लिहिलेलं आहे स्क्रीनशॉट काढायचं डायरेक्ट की काय लिहिण्यात आलेलं आहे. पहिला रूल आहे ऑप्शन कॅन्सल मेथड. दुसरा रूल आहे दोन फासे पुन्हा दोन फेस कॉमन, दोन चेहरा कॉमन. आणि तिसरा रूल आहे दोन फासेमध्ये एक चेहरा कॉमन, एक फेस कॉमन. अगदी बरोबर. म्हणजे क्लोज डायस बंद फासा सॉल्व करण्याचे 1 2 3 रूल, 3 नियम. बंद फासा क्लोज डायसचा विषय खतम, विषय राहणार नाही. राईट. मग आता सर पहिला जो रूल आहे, पहिला रूल साठी हा उदाहरण तुमच्या समोर आहे. पहिला रूल हा उदाहरण तुमच्या समोर आहे. राईट. पहिल्या रूलचा वापर करतो. पहिल्या रूल मध्ये स्टार चिन्ह असलेल्या चेहऱ्याच्या विरुद्ध बाजूस कोणते चिन्ह असेल? म्हणजे स्टारचा विरुद्ध काढायचा आहे. स्टारचा विरुद्ध काढण्यासाठी सर आपल्याकडे 3 रूल आहे. मग कोणत्या रूलचा वापर कधी करायचा? ज्या वेळेस फासे 2 पेक्षा जास्त दिसतात तर पहिला रूल ऑप्शन कॅन्सल मेथड. आणि ज्या वेळेस फासे 2च आहे तर 2 फासेमध्ये 2 चेहरा कॉमन किंवा 2 फासेमध्ये 1 चेहरा कॉमन. थोडंफार समजत आहे तरीही युनिट ज्या वेळेस आपला हा व्हिडिओ बंद होईल तेव्हापर्यंत तुम्हाला 200% समजून जाईल. सर पर्सेंटेज 100 असतात. आय अग्री. 100% समजून जाईल, नो डाऊट. राईट. ऑप्शन स्टार काय रूल काय म्हणतो? पहिला रूल ऑप्शन कॅन्सल मेथड. पहिला रूल सांगतो आपल्याला की हा आहे तिथे डायस. राईट. म्हणजे फासा आहे, या फास्यामध्ये 1 2 3 एकचा विरुद्ध एक हा वर आहेत म्हणजे टॉप वर आहेत, याचा विरुद्ध म्हणजे बॉटम मध्ये होणार. राईट. कुठे होणार? बॉटम. आता हा बॉटम मध्ये काय आहे? वी डोंट नो, आपल्याला दिसत नाही आहे. अगदी बरोबर. बट एकचा विरुद्ध 2 आणि 3 राहणार नाही, होणार नाही. का बरं नाही होणार? हा प्रश्न तयार होतो. कारण की विद्यार्थी मित्रांनो हा ऍडजसंटला आहे ना, हा टॉप वर आहे तर विरुद्ध म्हणजे बॉटम वर, जे आपल्याला दिसत नाही तेच काढायचं आहे. राईट. म्हणजे 2 आणि 3 होणार नाही. मग या प्रॉब्लेम मध्ये स्टार या जागेवर आहे तर स्टारचा अपोजिट @ वजा होणार नाही. ऑप्शन वर जातो, ऑप्शन मध्ये @ दिसत आहे, कॅन्सल. अपोजिट होणार नाही कारण की ऍडजसंटला जे आजूबाजूला आहेत 2 3 1च्या आजूबाजूला आहे तर 1चा विरुद्ध 2 3 होणार नाही. त्याचप्रमाणे स्टारचा विरुद्ध @ वजा होणार नाही. पहिला ऑप्शन कॅन्सल. 3च राहिले. दुसऱ्या डायसवर यायचं, दुसऱ्या फासावर यायचं. स्टार दिसत आहे, स्टारचा ऍडजसंटला @ आणि प्लस चिन्ह आहेत. @ ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे, प्लस आता कॅन्सल होईल. म्हणजे किती कॅन्सल झाले? 2 ऑप्शन कॅन्सल झाले. आता 2च राहिलेले आहेत. किती राहिलेले आहेत? 2. त्या 2 मध्ये स्टारचा विरुद्ध डॉलर आणि प्लस होणार नाही, प्लस ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे. डॉलर आता कॅन्सल करतो. आ गया जादू, मिल गया उत्तर सी. म्हणजे उत्तर 8. समोरच्या डायसची काहीच गरज पडली नाही, म्हणजे नाही पाहिलं तरीही चालेल. पहिल्या 3 फास्यावरूनच आपला उत्तर ॲग्री म्हणजे मिळालेला आहे. 100% क्लिअर. सर खरं आहे का? हा प्रश्न तयार होतो.
इथेच मी तुम्हाला तुमच्या समोर टिक करून दाखवतो. सी नंबरचा जो उत्तर आहे, सी नंबरचा उत्तर चुकणार नाही, उत्तर बरोबर आहे. कन्सेप्ट पॉवर, बेस्ट पॉवर, मॅन पॉवर. बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कन्सेप्ट पॉवर जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही कोणताही प्रश्न कितीही कॉम्प्लिकेटेड राहिल्याच्या नंतर सोडवू शकता. अगदी बरोबर. आपल्याला फोकस करायचा आहे, कन्सेप्टवर फोकस करायचा आहे. ओपन डायस आणि क्लोज डायस. क्लोज डायस सोडवायच्या वेळेस किती रूल आहेत? क्लोज डायस 3 रूल आहे. ऑप्शन कॅन्सल मेथड, 2 डायस मध्ये 2 नंबर कॉमन, 2 फेस कॉमन, 2 डायस मध्ये 1 कॉमन. तर पहिल्याचा वापर या पहिल्या उदाहरण मध्ये झालेला आहे. आता मी दुसरा घेतो. दुसऱ्या नंबरचा उदाहरण तुमच्या समोर आलेला आहे. दुसऱ्या नंबरचा उदाहरण खाली फासेच्या 2 जागा दाखवल्या आहेत, म्हणजे 2 फासे दाखवलेले आहेत, राईट. त्याच्यानंतर ज्या चेहऱ्याच्या 5 बिंदू असतील त्याचा विरुद्ध बाजूस किती बिंदू असतील, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 5चा विरुद्ध काढायचा आहे. हा आपला उत्तर राहणार आहे. 5चा विरुद्ध उत्तर काय? 5चा विरुद्ध उत्तर. विषय खतम. तर 5चा विरुद्ध काढण्यासाठी ज्या वेळेस इथे लिहितो मी 2 फासे 2 डायसमध्ये याच्यापेक्षा बेस्ट इथे सांगतो. डन. इथे बघा, हे 2 डायस, हा पहिला आणि दुसरा 2 फासे आहेत. 2 फासेमध्ये 2 नंबर कॉमन, 2 1 कॉमन आहेत. मग 2 आणि 1 कॉमन आहेत. 2 1 कॉमन आहेत दोन्ही ठिकाणी. 2 1 कॉमन आहेत. अनकॉमन हे आहेत कॉमन आणि अनकॉमन नॉन कॉमन. पहिले याच्यावर आहे 5, दुसऱ्या विषयावर आहे 4. तर 4चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 4. रूल क्लिअर. रूल काय सांगतो? 2 फासेमध्ये जर 2 चेहरे कॉमन आहे तर राहिलेला एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्याचा विरुद्ध. 100% क्लिअर. म्हणजेच या ठिकाणी 1 2 1 2 2 1 2 1 कॉमन, नॉन कॉमन अनकॉमन 4 आहे, 5 आहे. तर 4चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 4. आपल्याला 5चा विरुद्ध काढायचं होतं. तर 5चा विरुद्ध 4 कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे? बघा कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे. सर 5चा विरुद्ध 4 डी मध्ये दिसत आहे. इथे बघा डी राईट दाखवलेला आहे. 100% क्लिअर. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न, तिसऱ्या नंबरची कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. 3rd नंबर. 4 क्रमांकाच्या, हा आहे प्रश्न क्रमांक 3. 4 क्रमांकाच्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर कोणता अंक दिसेल? म्हणजे 4चा विरुद्ध काढायचा आहे. कोणाचा विरुद्ध काढायचा आहे? 4चा विरुद्ध, राईट. 4चा विरुद्ध काढायचा आहे. 4चा विरुद्ध काढण्यासाठी फक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे फासे म्हणजे डायस किती आहेत? 2 आहे. 2 फासेमध्ये 2 चेहरे कॉमन किंवा 2 फासेमध्ये 1 चेहरा कॉमन. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये एकच चेहरा कॉमन आहे. चेहरा क्या देखती हो, वो चेहरा कौन सा है? 3 का चेहरा है. म्हणजे 3 हा कॉमन आहे. मग 3 जर कॉमन आहे तर दोन्ही डायस मध्ये घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने, एकतर दिशेने आणि सेकंड विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या दिशेने, घड्याळाची दिशा ही आहेत आणि ही आहेत विरुद्ध दिशा, घड्याळाची विरुद्ध दिशा. तर दोन्ही जागेवर 3 लिहून घ्यायचं. लिहिल्याच्या नंतर पहिल्या फासा जो आहे घड्याळाच्या दिशेने आहेत 1. पहिले रूल सांगतो, हे तर डायरेक्ट टिक होईल, काहीच नाही. 4चा 4 दिसत नाही, उत्तर बरोबर 3. कैसे हुआ 3? हा प्रश्न माइंड मध्ये येतो.
मग त्याच्यासाठी रूल आणि कन्सेप्ट क्लिअर करून ठेवावं लागेल. तर पहिल्यांदा रूल आणि कन्सेप्ट बघायचा आहे, नंतर उत्तर हा डायरेक्ट पाहिल्याबरोबर उत्तरला वेळ लागत नाही. तर 3 आणि 3 दोन्ही फासे दोन्ही डायसमध्ये कॉमन आहे. घड्याळाच्या दिशेने 3चा पहिल्या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने किती आहेत 5 आहे, म्हणजे 1चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 1. नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 2 आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 2 आहेत, या जागेवर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 6 आहेत, म्हणजे 2चा विरुद्ध 6, 6चा विरुद्ध 2. बरोबर आहे. सर आपल्याला 1 दिसत आहे, 2 दिसत आहे, 3 दिसत आहे, 4 नाही दिसत आहे, 3 2 वेळा दिसत आहेत. म्हणजे जे 2 वेळा दिसतो तर त्या जागेवर कट करायचं, जो नाही दिसत आहे तो राहतो. म्हणजे 3चा विरुद्ध 4, 4चा विरुद्ध 3, 4 क्रमांकाचा विरुद्ध काढायचं होतं, म्हणून मी पाहिल्याबरोबर उत्तर हा 3 टिक केलेलं होतं. मला सांगा समजत आहे? राईट. म्हणजे तिसरा रूल संपले, रूल खतम. आता कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. राईट. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 4. चला बघा. चलो देखो अभी फक्त 2 डायस, 2च फाशे दिसत आहे. 2 फाशे जर दिसत आहेत त्या कंडिशन मध्ये 2च रूल की 2 फाशेमध्ये 2 चेहरा कॉमन आणि 2 फाशेमध्ये 1 चेहरा कॉमन. 2 2 2 1. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी 2 फाशे म्हणजे 2 डायसमध्ये एकच कॉमन आहे, तो नंबर, ती संख्या म्हणजे 3. अगदी बरोबर. आपल्याला काढायचं काय आहे? प्रश्न वाचतो, प्रश्नामध्ये 5चा विरुद्ध काढायचा आहे. 5चा विरुद्ध 5 कुठे आहे? 3चा क्लॉकवाईज, 3चा घड्याळाच्या दिशेने 5 आहे. पहिल्या डायसमध्ये पहिल्या फाशात, दुसऱ्या फाशात आहे 6. झालं उत्तर टिक. म्हणजे 5चा विरुद्ध 6, 5चा विरुद्ध 6. ऑप्शन क्रमांक 3 खरंच राईट आहे का? बघा 100% राईट, चुकणार नाही. कन्सेप्ट पॉवर, बेस्ट पॉवर. अगदी बरोबर. समोरचा प्रश्न, कारण की कन्सेप्ट जर क्लिअर आहे तर फास्ट सॉल्व होते. प्रश्न क्रमांक 4. आता 4 झालेला आहे, सॉरी 5वा प्रश्न. ज्या चेहऱ्याच्या 2 गुण असतील त्याचा विरुद्ध चेहऱ्याचे किती बिंदू असतील? म्हणजे 2चा विरुद्ध काढायचा आहे. आता 2चा विरुद्ध काढायचा आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त फाशे दिसत आहे, बट तिचे शेवटचे 2 रूल आहे की 2 मध्ये 1 कॉमन, 2 मध्ये 2 कॉमन. त्या रूलचाही वापर आपण इथे करू शकतो. नाही म्हणजे करता येणार नाही हा विषय नाही आहे. सुरुवातीला ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करतो. ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करायच्या वेळेस 2चं या ठिकाणी 3 आणि 5 दिसत आहे, म्हणजे 3 आणि 5 येणार नाही. बरोबर आहे. 3 तो ऑप्शन मध्ये नाही आहे. दुसऱ्या ठिकाणी 2 नाही आहेत, इथे 2 आहे, 2चा 1 आणि 3 येणार नाहीत, म्हणजे 1 कॅन्सल. नंतर या जागेवर 3 दिसत नाही आहे. बरोबर आहे. फक्त 2च ऑप्शन कॅन्सल झाले, ऑप्शन कॅन्सल झाले नाही. शेवटच्या 2 रूलवर या. शेवटचे 2 रूल काय म्हणतात? 2 फाशेमध्ये 2 चेहरे कॉमन किंवा 2 फाशेमध्ये 1 चेहरा कॉमन. या 2 फाशात हा 5 कॉमन आहेत. एकदम स्पष्टपणे दिसायला पाहिजे, क्लिअरच करून घेतो मी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 5 आणि 5 कॉमन आहे. अगदी बरोबर. म्हणजे या 2 फाशात 5 हा बिंदू कॉमन आहे. बरोबर आहे, सारखा आहे. मग 5चा अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती आहेत? 2 आहे. या ठिकाणी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती आहेत? 6 आहेत. म्हणजे 2चा विरुद्ध 6, 6चा विरुद्ध 2. आपल्याला 2 गुण असतील, 2 पॉइंट असतील. उत्तर किती? 6. खरंच राईट आहे का सर? तुम्हाला स्क्रीन उत्तर दाखवेल राईट की रॉंग. बघा टिक केलेला आहे, टिक केलेला आहे म्हणजे राईट आहे. समजत आहे? राईट. त्याच्यानंतरचा आपण समोरचा प्रश्न पाहणार आहेत. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. डिजिटल इंडिया पूर्ण ऑनलाईन, डिजिटल इंडिया कंप्लीट ऑनलाईन. 6वा प्रश्न, मराठी. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.
ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न, 6च्या विरुद्ध बाजूस कोणती संख्या आहे? 6चा विरुद्ध काढायचा आहे. 6चा विरुद्ध काढायचा आहे. आता बघा, या दोन्ही डायसमध्ये ऑप्शन कॅन्सलचा मेथड वापर, कारण की 2 किंवा 2पेक्षा जास्त जर डायस दिसत आहे, म्हणजे जर फाशे दिसत आहे, तर ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करायचा. या ठिकाणी 6 आहेत, म्हणजे 3 आणि 2, 2 4 उत्तर येणार नाही. 3 कॅन्सल, 2 कॅन्सल, 4 कॅन्सल, उत्तर 1. खतम, विषय खतम. सर राईट आहे का दाखवा. देखो राईट आहे, बरोबर आहे. पाहिल्याबरोबर टिक, कारण की या एक्झाम मध्ये भयंकर स्पीडनी धावावं लागते. स्पीड जास्त, विदिन टाइम ॲक्युरेट आन्सर, त्या विद्यार्थ्यांचीच किंमत आहे. आपली किंमत बनवायची आहे. किंमत बनवण्यासाठी कन्सेप्ट पॉवर, कारण की या 2 डायसमध्ये ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर केल्याच्या नंतर, कारण की 2च्या आजूबाजूला 2 इथे आहेत, आजूबाजूला 3 आणि 6 आहेत. बट आपल्याला 6चा विरुद्ध काढायचा आहे, म्हणजे 6च्या आजूबाजूला 3 आणि 2 येणार नाहीत. 3 कॅन्सल, 2 3 कॅन्सल, नंतर 6 या जागेवर आहे, 4 येणार नाहीत. राहिलेला आपला उत्तर कोणत्या मेथडचा वापर करून? ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करून. अगदी बरोबर. त्याच्यानंतरचा आपल्याला समोरचा प्रश्न पाहायचा आहे. समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7वा. चला, कोणता रूल सांगा, तुम्हीच मला सांगा. रूल, 2 डायस दिसत आहे, 2 डायसमध्ये 2 चेहरा कॉमन किंवा 2 डायसमध्ये 1 चेहरा कॉमन. 2 डायस 2 चेहरा कॉमन दिसत आहे. 4 6 4 6, 1चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 1. हे पाहिल्याबरोबर डोकं मला सांगते, मेरा माइंड मेरे को ये चीजें बोलता है. राईट. खाली एका फासेच्या 2 जागा दाखवल्या आहेत. जेव्हा 1 हा क्रमांक वर असेल, तेव्हा तळाशी कोणती संख्या असेल? 1चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 1, म्हणजे आपला उत्तर 5. प्रश्न सॉल्व, सुटला, सोडवण्यात आला प्रश्न. कारण की 2 डायसमध्ये 2 नंबर कॉमन, 2 चेहरा कॉमन, 2 फासेमध्ये, तर 1 अनकॉमन दुसऱ्याचा विरुद्ध असतो. समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न समोरचा पाहायचा आहे. वेट. आठ नंबरचा प्रश्न. 8 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, तुमच्या समोर 8 नंबरचा प्रश्न. 2च फाशे दिसत आहे. किती फाशे? 2. 2 फाशे ज्या वेळेस दिसत आहे, त्या कंडिशन मध्ये 2 फाशे दिसत आहे. एका घनाच्या पृष्ठभागाच्या क्रमांकासह 2 स्थाने खाली दाखवली आहेत. दिसत आहे आम्हाला, 2 दिसत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा पृष्ठभाग 4 तळाशी, 4चा विरुद्ध पाहिल्याबरोबर पूर्ण तर वाचावंच नाही लागत. 4चा विरुद्ध काढायचा आहे. 4चा विरुद्ध काढण्यासाठी 2 फाशेमध्ये जर 2 चेहरे कॉमन आहे किंवा 2 फाशेमध्ये 1 चेहरा कॉमन आहे, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी 1 आणि 1 कॉमन आहे. फक्त एकच कॉमन आहेत आणि कुठेच तुम्हाला 4 दिसत नाही आहे. 2 वेळा दिसतो, तर 4चा विरुद्ध 1. का बरं 1? कारण की 3चा विरुद्ध 5, अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज, 2चा विरुद्ध 6, म्हणजे 3चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 3, 2चा विरुद्ध 6, 6चा विरुद्ध 2. राहिला 1 2 वेळा आलेला आहे. दुसऱ्या 1ला कट करून जो नाही दिसत आहे, संख्या कोणती नाही दिसत आहे? 4 नाही दिसत आहे. 4 आपला उत्तर राहणार आहे. उत्तर 4. बट 4चा विरुद्ध विचारलेला आहे, म्हणजे उत्तर 1. खरंच राईट आहे का? बघा, 100% राईट. राईट म्हणजे राईट, चुकणार नाही. समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 8 झालेला आहे. 9वा प्रश्न. 9वा प्रश्न तुमच्या समोर. तुम्हीच मला सांगा, टोटल या जागेवर फाशे किती आहेत? 2 आहे.
दोन फाश्यात दोन चेहरे कॉमन किंवा दोन फाश्यात एक चेहरा कॉमन, दोन फाश्यात या ठिकाणी चार चार जे बिंदू आहेत ते सारखे दिसत आहेत, मग 4 या जागेवर 4 आहे, या जागेवर 4 आहेत. आपल्याला काढायचं काय आहे, जर तळाशी 2 टिपके असतील तर वरच्या बाजूला किती, म्हणजे 2चा विरुद्ध काढायचा आहे. अगदी बरोबर, 2चा विरुद्ध कोणता अंक असणार आहे, कोणते बिंदू असणार आहेत. दोन्ही डायासमध्ये 4 4 कॉमन. इथे जर तुम्ही पाहत असाल तर डायरेक्ट अँटी क्लॉकवाईज 5 आहे आणि या जागेवर अँटी क्लॉकवाईज 2 आहे, म्हणजे 2चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 2. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, दोन्ही डायसमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एका जागेवर 5, दुसऱ्या जागेवर 2, 2चा विरुद्ध 5. उत्तर टिक 5. उत्तर बरोबर, अगदी बरोबर समजत आहे. कारण की स्पीड मॅटर करते, कन्सेप्ट पॉवर, बेस्ट पॉवर, राईट. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. चला तुम्हीच मला सांगा, खाली फाशीच्या 2 जागा दाखल, 2 फाशी दाखवलेल्या आहेत, 100% माहिती आहे आम्हाला, 2 दिसत आहे. 2 बिंदू तळाशी म्हणजे 2चा विरुद्ध काढायचा आहे. 2चा विरुद्ध दोन्ही ठिकाणी 3 3 सारखा, 2चा विरुद्ध 1. डायरेक्ट टिक. का बरं, कारण की या ठिकाणी 2चा विरुद्ध काढायचा आहे. 3 आणि 3 दिसत आहे, 3च्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 1, 3च्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 2, म्हणजे 2चा विरुद्ध 1, 1चा विरुद्ध 2. आपल्याला 2चा विरुद्ध विचारण्यात आलेलं होतं, तर 2चा विरुद्ध बरोबर 1 होणार आहे. डी मध्ये राईट दाखवलेला आहे, अगदी बरोबर. त्याच्यानंतरचे समोरचे प्रश्न बघायचे आहेत. प्रश्न क्रमांक 11. कोणता प्रश्न, 11वा नंबर. 11 नंबर. येथे एका घनाच्या 4 जागा दाखवल्यात, प्लसचा विरुद्ध काढायचा आहे. अगदी बरोबर. आता प्लसचा विरुद्ध जर काढायचा आहे, त्या कंडिशन मध्ये मला तुम्ही सांगा, प्लस या 2 जागेवर प्लस प्लस आहे, प्लसच्या आजूबाजूनी पर्सेंटेज आणि ओ आहेत. पर्सेंटेज आणि ओ इथे पण आहे, तर प्लसचा अपोजिट एक्स, सी नंबर उत्तर. मला सांगा समजत आहे. म्हणजे काय करायचं आहे, एकतर 2 फाशामध्ये 2 चेहरे कॉमन आहे, प्लसच्या आजूबाजूनं पर्सेंटेज आणि ओ आहे, तिथे पण पर्सेंटेज आणि ओ आहे, म्हणजे प्लसचा विरुद्ध गुणाकार म्हणजे एक्स. ऑप्शन क्रमांक 3. सर ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर नाही होऊ शकत काय, ट्राय करके देखेंगे. ट्राय करून पहा तुम्ही. प्लस या जागेवर आहे, पर्सेंटेज आणि डॉलर येणार नाहीत, पर्सेंटेज आणि डॉलर आपला उत्तर येणार नाहीत. तर ए मध्ये आहे पर्सेंटेज कॅन्सल, डी मध्ये आहे डॉलर कॅन्सल. मग राहिले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ओ नाही आहेत, मग वजामध्ये आपण फसलो. मग त्या कंडिशन मध्ये जर ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर नाही होत आहे, काहीच टेन्शन नाही. 2 डायासमध्ये प्लसवर जायचं, प्लसच्या आजूबाजूला जे आहे ते समोर रिपीट आहे का, जर 2 रिपीट आहे तर 2 चेक करून राहिलेला एक अनकॉमन दुसऱ्याचा विरुद्ध राहणार आहे. समोरचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 12. 11 झालेले आहेत. 11चं उत्तर एक्स. चेक करा, उत्तर बरोबर आहे. उत्तरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चुकणार नाहीत, कारण की कन्सेप्ट स्ट्रॉंग आहे ना. कन्सेप्ट जर स्ट्रॉंग आहे तर उत्तर हे कधीच चुकत नसते. आपल्याला 5चा विरुद्ध काढायचा आहे. 5चा विरुद्ध मला 5 दिसतच नाहीये, 3 2 वेळा दिसत आहे, उत्तर 3. खतम, सॉल्ट. पाहिल्याबरोबर पाठ नाही आहेत, कन्सेप्ट आहे. पाठ करून येत नसतो मी, कन्सेप्ट घेऊन येत असतो. आणि एक्सलंट कन्सेप्ट, मार्केटमध्ये 1 नंबर कन्सेप्ट. कारण की 2 डायासमध्ये 2 3 आणि 3 कॉमन आहे, 3 3 कॉमन आहे आणि 5 दिसत नाहीये. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, या ठिकाणी मीनिंग काय ते मीनिंग सांगतो मी तुम्हाला. वेट. हा प्रश्न चालू होता, अगदी बरोबर. ठीक आहे, तर आपल्याला 5चा विरुद्ध काढायचा होता. ट्रान्सलेट करून घेतो मी. ठीक आहे.
डिटेलमध्ये समजून सांगतो. आता बघा तुम्ही, डन. आपल्याला काढायचं आहे 5चा विरुद्ध. तुम्ही मला सांगा 3 आणि 3 दोन्ही फाशी या ठिकाणी दिसत आहे. अगदी बरोबर. त्याच्यानंतर इथे घड्याळाच्या दिशेने 1 आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 1 आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 6 आहेत, म्हणजे 1चा विरुद्ध 6, 6चा विरुद्ध 1, नंतर 4चा विरुद्ध 2, 2चा विरुद्ध 4. आपल्याला 5 दिसत नाही आहे, म्हणजे 5चा विरुद्ध बरोबर 3, म्हणजे 5चा विरुद्ध 3, म्हणून मी सीला टिक केलेलं होतं. आता समजलं असेल, राईट. समोरचा प्रश्न पाहायचा आहे, प्रश्न क्रमांक 12. ठीक आहे सर, आतापर्यंत एकतर संख्या आल्या, त्याच्यानंतर जे आहे सिम्बॉल्स आलेत, आणि आता नावं पण आलेले आहेत. काय करायचं आहे, खाली पिवळा, पिवळा म्हणजे येलो, पिवळा म्हणजेच येलो, येलोच्या साईडला ऑरेंज आणि ब्ल्यू. मी काय करतो, हा इंग्लिशमध्येच घेऊन घेतो हा प्रश्न, म्हणजे एकदम क्लिअरली समजेल, कारण की ते वेगवेगळे नाव आलेले आहेत, अजून तुमचे डाऊट वाढतील. कंप्लीट हा प्रश्न मी इंग्लिशमध्येच ट्रान्सलेट करून घेतो. बघा आता इंग्लिशमध्ये, ठीक आहे. हां, इंग्लिशमध्ये, फ्रॉम द 4 पोझिशन ऑफ अ डायस गिवन बिलो फाइंड द कलर विच. येलोचं काढायचं आहे, ऑप्शनमध्ये बरोबर आलेलं आहे. आपल्याला येलोचा विरुद्ध म्हणजे कोणता कलर आहे ते काढायचं आहे. पहिल्या डायसमध्ये येलोच्या आजूबाजूनी ऑरेंज ब्लू आहेत, म्हणजे ऑरेंज आणि ब्लू येणार नाही. ऑरेंज आणि ब्लू जे आहेत ते आपलं उत्तर येणार नाहीत, ऑरेंज ब्लू. एक मिनिट, येलोच्या बाजूला ऑरेंज आणि ब्लू आहेत, ऑरेंज आणि ब्लू येणार नाहीत. नंतर या डायसमध्ये येलो नाहीत, या डायसमध्ये ब्लू आणि रेड आहे, म्हणजे ब्लू आणि रेड येणार नाही, ब्लू ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे. येलोच्या साईडला रोज आहेत, रोज येणार नाही, उत्तर आपला व्हायलेट. 100% क्लिअर. कारण की ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करून सर उत्तर बरोबर आहे का, उत्तर बरोबर आहे, उत्तर चुकलेलं नाही आहे. कारण की 2 पेक्षा जास्त डायस फाशे असल्यास त्या कंडिशनमध्ये ऑप्शन कॅन्सलनी प्रश्न हा 100% नाही म्हणणार मी, पण प्रश्न हा 90% सॉल्व्ह होऊन जातो. 10% जर थांबले तुम्ही तर 2 फाशेमध्ये 2 कॉमन, 2 चेहरे कॉमन, किंवा 2 फाशेमध्ये 1 चेहरा कॉमन, या मेथडचा वापर करून सॉल्व्ह करायचा, सॉल्व्ह होऊन जातील. कारण की आता सर 2 ठिकाणी म्हणजे तुम्ही सॉल्व्ह दुसऱ्या मेथडनी करू शकता का, करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की ऑरेंज ब्लू समोर ऑरेंज ब्लू रिपीट आहे का मी चेक करतो. येलो या ठिकाणी ऑरेंज ब्लू, इथे बघा तुम्ही ऑरेंज आणि ब्लू, या जागेवर येलो आहे, या जागेवर व्हायोलेट आहे, म्हणजे येलोचा विरुद्ध व्हायोलेट राहणार आहे. पहिल्याच 2 डायसवरून सॉल्व्ह. कारण की 2 फाशेमध्ये जर 2 सारखे असतील, 2 फाशेमध्ये ऑरेंज ऑरेंज सारखा, ब्ल्यू ब्ल्यू सारखा, येलोचा विरुद्ध व्हायोलेट येणार आहेत आणि आलेला आहेत, उत्तर पण राईट आहे. 100% समजत आहे. समोरचे प्रश्न बघायचे आहेत. प्रश्न क्रमांक हा 13 झालेले आहेत. आता आपल्याला 14 पाहायचे आहेत. 14 5चा विरुद्ध काढायचा आहे, ठीक आहे. राहू द्या, इंग्लिशमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला 5चा विरुद्ध काढायचा आहे, हे दिसलेलं आहे. 5चा विरुद्ध काढायचा आहे. 5चा विरुद्ध काढण्यासाठी तुम्ही मला सांगा, दोन्ही डायसमध्ये 2-2 कॉमन दिसत आहे. अगदी बरोबर, कारण की या जागेवर 2 आहे, इथे पण 2 आहे. 5चा विरुद्ध 1 का बरं, 1 घड्याळाच्या दिशेने 2चा 1 येते, घड्याळाच्या दिशेने 2चा 5 येते, म्हणजे 1चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 1, 1 आपला उत्तर राहणार आहे. तर आलेलं आहे उत्तर 100% क्लिअर. 14 झालेलं आहे. आता 15 नंबर. 15 नंबरमध्ये 3 पॉईंट्स डायरेक्ट वाचता येते, जास्त काही कॉम्प्लिकेटेड राहत नाही. 2 पेक्षा जास्त डायस आहेत, 2 पेक्षा जास्त जर आहे तर त्या कंडिशनमध्ये काय करावं लागेल, ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करतो. 3च्या बाजूला आजूबाजूला 4 आणि 6 आहेत, म्हणजे 4 आणि 6 उत्तर येणार नाहीत.
3च्या आजूबाजूला 1 आणि 4 आहे, एक ऑप्शनमध्ये नाही आहे. 3च्या आजूबाजूला 2 आणि 1 आहे, 2 येणार नाही, म्हणजे 5 उत्तर राईट आहे का? राईट आहे. ऑप्शन कॅन्सल मेथड. सर 2 डायसमध्ये 2 कॉमन 1 कॉमननी उत्तर येतो का? यायला तर पाहिजे, 100% यायला पाहिजे. आता बघा 3 आपल्याला 3चा विरुद्ध काढायचा आहे. 3 या ठिकाणी आहेत, इथे पण 3 आहे. आता 3 आणि 4 ओके ठीक आहे. तर 3चा विरुद्ध इथे जर पाहिलं 3 या जागेवर 3 3 3. आता 1 आणि 1 1 1 दिसत आहे, बट 3 आहेत, त्या कंडिशनमध्ये सॉल्व्ह होणार नाही. आता 3 4 4 पाहतो, किंवा मी इथे बघा 4 या जागेवर आहे 4, इथे 4, नंतर या जागेवर 6, म्हणजे 3चा विरुद्ध 5. कोणत्या 2 डायसचा वापर करून सॉल्व्ह झालेला आहे? कारण की स्क्रीनकडे याच्यासाठी बघावं लागतो नेहमी, कारण की इथे हे समजत नाहीत. मी जर तुमच्याकडे जर पाहून जर कंटिन्यू जर शिकवलं तर मला दिसणार नाहीत ना. म्हणजे कधीही मॅथ आणि रिझनिंग हे सब्जेक्ट अशी सब्जेक्ट आहे की स्क्रीनकडे बघावंच लागतो. GS GK मध्ये तुमच्याकडे तुमच्या डोळ्यात डोळे पाहून काहीच प्रॉब्लेम होणार नाही, पण इथे बघावं लागतं. तर चूक मिस्टेक होऊन जाते. मिस्टेक झाल्याबरोबर तुमच्या मनात एकच, मास्तरला जमत नाही. अरे जमते मास्तरला, मास्तरचा प्रॉब्लेम नाही आहे, पण इकडे बघा, तुमच्याकडे बघा. तर मी आता या ठिकाणी ॲडजस्ट करा. या पहिल्या आणि तिसऱ्या डायसमध्ये 4 आणि 4, नंतर 6 आणि 6, तर 3चा विरुद्ध किती? 5. म्हणजे 2 डायसमध्ये 2 कॉमन. ऑप्शन कॅन्सल मेथड 2 मध्ये 2 कॉमन किंवा 2 मध्ये 1 कॉमन इझिली सॉल्व्ह होते, जास्त डिफिकल्ट राहत नाही. समोरचा प्रश्न बघायचा आहे, 4 नंबर लास्ट अरेंजमेंट. ट्रान्सलेट करतो मी, मराठीमध्ये ट्रान्सलेट. ठीक आहे, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 इथे बघा 4 टिपकाच्या, म्हणजे 4 बिंदूचा विरुद्ध काढायचा आहे. फक्त तुम्हाला 2 फाशे दिसत आहे, 2 डायस दिसत आहे. 2 डायसमध्ये 2 चेहरे कॉमन, 2 डायसमध्ये 1 चेहरा कॉमन, 2 मध्ये 5 कॉमन आहेत, 1 कॉमन आहे, 2 अनकॉमन, 4 अनकॉमन. 2चा उत्तर बरोबर 4, 4चा उत्तर बरोबर 2. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ए मध्ये आहे. राईट आलेला आहे. टिक म्हणजे राईट. सर दुसऱ्या ठिकाणी टिक करा बरं. इथे बघा, इथे बघा, इथे बघा, हे राईट नाही आहेत, नाहीतर टिक दाखवले असते. 100% क्लिअर. समोरचा प्रश्न बघायचा आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 17. चला सांगा तुम्ही मला. 2 दिलेला आहे, 3 बिंदू, 3चा विरुद्ध काढायचा आहे. 3चा विरुद्ध 2, 5 कॉमन, 3चा विरुद्ध 4. आलं का उत्तर? आलं उत्तर. का बरं आलं? कारण की 2 कॉमन, 2 कॉमन, 5 कॉमन, तर 3चा विरुद्ध 4. 2 फाशेमध्ये 2 चेहरे कॉमन जर आहे तर 1 चेहरा दुसऱ्याचा विरुद्ध असतो. समोरचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 17. एचा विरुद्ध काढायचा आहे. एचा विरुद्ध काढायचा आहे. CE या 2 ठिकाणी एचा विरुद्ध D. एचा विरुद्ध CE ड कुठे दिसत आहे? ट्रान्सलेट एफ इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट, कारण की कंप्लीट हा व्यवस्थित ट्रान्सलेट होत नाहीये. ड पहिले याच्यात ग आलेला आहे, म्हणजे ड म्हणून राईट. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये घेतो. आपल्याला एचा विरुद्ध काढायचं होतं. एचा विरुद्ध इथे बघा तुम्ही, लेटर एचा विरुद्ध या 2 डायसमध्ये CE कॉमन, एचा विरुद्ध D. कोणत्या ऑप्शन मध्ये? ए मध्ये दाखवत आहे. राईट आहे. राईट. समोरचा 19 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, पूर्ण झालेले आहेत. कोणते झालेले आहेत? फक्त आणि फक्त क्लोज डायस. आता ओपन डायसला सुरुवात करतो मी. ओपन डायसला सुरुवात करायची आहे. मजेदार, कारण की ओपन डायसचे प्रश्न जनरली कोणी सॉल्व करून देत नाही, त्यांना वेळ लागतो आणि कॉम्प्लिकेटेड दिसतात. ठीक आहे, 2 प्रश्न घेतो. 2 प्रश्नावरून तुमची क्लॅरिटी ही जास्त येऊन जाणार. इथे बघा,
ठीक आहे. काही रूल सांगतो सुरुवातीला. रूल्स क्लिअर करून देतो. रूल्स क्लिअर जर झाले तर अगदी बरोबर सोप्या पद्धतीत सॉल्व करू शकता. रूल्स आहेत 1 2 3 1 2 3 4 5 आणि 6. एक सोडून विरुद्ध म्हणजे 1चा विरुद्ध 3, 1चा विरुद्ध 3, नंतर 4चा विरुद्ध 6, 4चा विरुद्ध 6 आणि राहिलेला 2चा विरुद्ध 5, 2चा विरुद्ध 5. एक तर या ठिकाणी क्लोज डायस आणि ओपन डायस मधला फरक काय, इथे आपण टोटल फेसेस बघू शकतो आणि क्लोज मध्ये 6 पैकी फक्त 3च फेस दिसते, इथे 6 पैकी 6 फेस दिसते, म्हणजे टोटल चेहरे आपण बघू शकतो. 100% क्लिअर. तर ज्या वेळेस एकतर विरुद्ध विचारणार किंवा मग क्लोज पासून म्हणजे जो उघडा डायस आहे, उघडा फासा आहे, त्याच्यापासून बंद करावं लागेल. म्हणजे 6 फेसेस पासून आपल्याला 3 फेसेस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 6 फेसेसचे 3 फेसेस मध्ये करावं लागेल. 6 पैकी 6 ओपन आणि 6 पैकी 3 क्लोज. ही आहे डेफिनेशन ओपन आणि क्लोजची. इथे 6 पैकी 6 फेसेस दिसत आहे. या जागेवर 6 पैकी आपल्याला किती फेसेस दिसत आहेत? फक्त 3. 3चं काढायचं. 3चं काढण्यासाठी कोणत्याही डायसमध्ये 1 आल्यावर 3 येणार नाही, कारण की 1चा विरुद्ध आहे 3, 3चा विरुद्ध आहे 1, 4चा विरुद्ध आहे 6, 6चा विरुद्ध आहे 4, 2चा विरुद्ध आहे 5, 5चा विरुद्ध आहे 2. अगदी बरोबर. आता काय करायचं आहे, या जागेवर म्हणजे हा जो फील आहे त्या फीलचा विरुद्ध फील, हा फीलसाठी मी एप यूज करतो. फीलचा विरुद्ध 1 डॉट, डायसमध्ये 1 डॉट. त्याच्यानंतर व्हाईट म्हणजेच कंप्लीट ब्लँक, व्हाईटचा विरुद्ध व्हाईट, व्हाईटचा विरुद्ध व्हाईट आणि राहिलेला एक व्हाईटचा विरुद्ध या ठिकाणी फील राहणार आहेत. अगदी बरोबर. म्हणजेच 2 व्हाईट 1 फील, 2 व्हाईट 1 फील, 2 फील 2 फील, हा फील आहे राईट, हा पण फील आहे. 1 व्हाईट असू शकतो, म्हणजे हा 4थ्या नंबरचा राईट आहे. आता 4थ्याच्या सोबत इथे 4था आहे, 4था 4था आणि 4था, हा ऑप्शन कॅन्सल. त्याच्यानंतर 4थ्याच्या सोबत पहिला, इथे बघा पहिला 1 जर डॉट आला, 1 डॉटच्या सोबत फील, नंतर फील 1 फील येऊ शकतो. बरोबर आहे. दोन्ही वाईट येऊ शकतात, म्हणजे हा पहिलाही बरोबर आहे. पहिला आणि 4था, पहिला 4था. आता तिसरा चेक करावं लागेल. तिसऱ्या ठिकाणी 1 डॉट आहे, 1 फील आहे आणि 1 वाईट आहे, म्हणजे तिसरा पण बरोबर आहे. म्हणजे आपला उत्तर कोणता राईट? आपला उत्तर बरोबर बी नंबरचा राईट. 100% क्लिअर. ठीक आहे. आता या ठिकाणी याचे जे आहेत म्हणजे ज्याला आपण ओपन डायस म्हणतो, ओपन फासा, जास्त प्रश्न काही येत नाही. अगदी बरोबर. एक प्रश्न जो पेपरमध्ये आलेला आहे ते तुमच्या समोर आहे राईट. इथे आपला हा युनिट कम्प्लिटली सॉल्व झालेला आहे, म्हणजे सोडवण्यात आलेला आहे. युनिटचं नाव आहे फासा, इंग्लिशमध्ये डायस, आणि सब्जेक्ट कोणता? सब्जेक्ट रिझनिंग, जनरल इंटेलिजन्स आणि मराठीमध्ये बुद्धिमत्ता. 100% क्लिअर. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, इथे थांबतो.